नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील तिसरी कविता पोएम 2.3 द इंचकॅप रॉक बाय रॉबर्ट साऊदी ही कविता आज आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी या कवितेचे कवी रॉबर्ट साऊदी यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूयात. रॉबर्ट साऊदीज इरा इज फ्रॉम 1774 to 1843. रॉबर्ट साऊदी यांचा कालखंड 1774 ते 1843 असं होता. ही वॉज अ बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंड. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरामध्ये झाला. ही वॉज द सन ऑफ अ डॅपर. डॅपर या शब्दाचा अर्थ कपडे विकणारा असं होतो. एका कपडे विकणाऱ्या व्यक्तीचा ते मुलगा होते. एज्युकेटेड ॲट द वेस्टमिनिस्टर स्कूल अँड बॅल्युअल कॉलेज, ऑक्सफर्ड. त्यांचं शालेय शिक्षण हे वेस्टमिनिस्टर स्कूल या ठिकाणी झालं आणि त्याचबरोबर कॉलेजचं शिक्षण हे बॅल्युअल कॉलेज, ऑक्सफर्ड या ठिकाणी झालं. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. पोएट लॉरेट या शब्दाचा अर्थ राजकवी असं होतो. राजकवी म्हणजे राजदरबारी असणारा कवी. तर त्यांनी 1813 ते 1843 या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये राजघराण्यामधील राजकवी म्हणून काम केलं. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. त्यांच्या काही अतिशय शाळकरी मुलांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या कविता आहेत. त्या कवितांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कवितांपैकी काही कविता या ठिकाणी सांगितल्यात. त्याच्यामध्ये द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहिम, बिशप हॅटो, द इंचकॅप रॉक अशा कवितांचा समावेश होतो. यानंतरचा जो परिच्छेद आहे, ती सध्याची जी कविता आहे द इंचकॅप रॉक, या कवितेची पार्श्वभूमी आणि त्याच्याविषयीची जादाची माहिती सांगणारा हा परिच्छेद आहे. द इंचकॅप रॉक इज अ बॅलड. बॅलड या शब्दाचा अर्थ पोवाड असं होतो. एखाद्या प्रसंगावरती केलेली दीर्घ कविता, जी कविता वीर रसांनी भरलेली असते. मराठीमध्ये अशा पद्धतीचे पोवाडे आपण ऐकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन करणाऱ्या अशा बऱ्याचशाच कविता लिहिल्या गेलेल्या आहेत, ज्या पोवाड्याच्या माध्यमातून गायल्या गेलेल्या आहेत, त्या आपण ऐकलेल्या आहेत. तशाच पद्धतीचा हा एक बॅलड आहे, म्हणजे पोवाड आहे. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century. ही जी कविता आहे ती एका कथानकावरती बेतलेली आहे आणि ती कथानक सत्य घडलेलं आहे. 14व्या शतकामध्ये ते घडलेलं आहे. ते कसं आहे ते पण थोडक्यात सांगितलं आहे. अटेम्प्ट बाय द ॲबोट ऑफ ॲबोर्थप्रथक टू इन्स्टॉल ए वॉर्निंग बेल ऑन इंचकॅप. याच्यामध्ये ॲबोट या शब्दाचा अर्थ ख्रिस्ती मठाधिपती असं होतो आणि ॲबरप्रथक हे एक ख्रिस्ती मठ आहे. या ॲबरप्रथकचे ते ॲबोट होते, मठाधिपती होते. त्यांनी एक वॉर्निंग बेल एका इंचकॅपवरती इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केलेला होता. ए नोटोरियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles 18 kilometers ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस, स्कॉटलँड, नियर डंडी अँड 5 ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. म्हणजेच ही बेल
लावण्याचा त्याने प्रयत्न केलेला होता. ती कुठं लावलेली होती? त्या इंचकॅपवरती लावलेली होती. आणि तो इंचकॅप म्हणजे काय? तर स्कॉटलंडमधली अँगस नावाची एक सिटी आहे. त्या सिटीपासून साधारणतः 11 मैल म्हणजेच 18 किलोमीटर समुद्रामध्ये खूप अंतरावरती एक भक्कम असा खडक होता. रीफ म्हणजे सुळका, त्याचा सुळका होता. त्या सुळक्यावरती त्यानं ती इंचकॅप बेल लावलेली होती. ही जी अँगस नावाची जी सिटी होती ती डंडी नावाचं एक शहर आहे, फाईफ नावाचं एक शहर आहे, ही सुद्धा स्कॉटलंडमधली शहर आहेत. ही सगळी शहरं समुद्राच्या किनाऱ्याला लागून असणारी त्यांचा उल्लेख केला आहे. जी शहरं लाईट हाऊसनं ऑक्युपाय केलेली होती. तर लाईट हाऊस त्यांच्या शेजारी व्यापले गेलेले होते. या शहरांच्या शेजारी असे बरेचसेच इंचकॅप होते आणि या इंचकॅपला समुद्रातील प्रवासी थडकू नयेत म्हणून तिथं लाईट हाऊस बसवलेले होते बरेचसेच. त्या लाईट हाऊसनी ही शहरं व्यापली गेलेली होती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. साऊदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी स्टोरी ऑफ ए पायरेट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकॅप रॉक प्लेस्ड बाय द ॲबोट ऑफ ॲबरब्रथॉक. हा जो साऊदी होता तो पायरेट या शब्दाचा अर्थ समुद्री चाचा किंवा समुद्री डाकू, समुद्रामध्ये असणारी जहाजं लुटून संपत्ती गोळा करणारा व्यक्ती. तर या पायरेट्सनं केलेलं एक कृत्य होतं. त्यानं ॲबोट ऑफ ॲबरब्रथॉकनं लावलेली ती जी बेल होती ती बेल त्यानं काढून टाकलेली होती. त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे आपण कवितेच्या माध्यमातून पाहणारच आहोत. पण ती बेल त्यानं काढलेली होती आणि ही काढल्यानंतर त्यानं जे केलेलं कृत्य होतं, ती जी कथा होती त्या कथेनं साऊदी प्रेरित झालेला होता आणि प्रेरित होऊन त्यानं ही कविता लिहिली, हा पोवाडा लिहिला. द पोएम गिव्ज अस द मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. या कवितेतून आपल्याला एक संदेश मिळतो. तो संदेश असा आहे की जी लोक वाईट कृत्य करतात त्यांना त्याची पनिशमेंट मिळते, त्यांना त्याची शिक्षा मिळते. आता प्रत्यक्षात आपण कवितेला सुरुवात करूयात. कवितेचं नाव आहे द इंचकॅप रॉक. आता इंचकॅप रॉक म्हणजे काय हे नेमकं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इंचकॅप रॉक म्हणजे अशा पद्धतीचा हा खडक समुद्रामध्ये आपल्याला चित्रामध्ये दिसतोय. अशा पद्धतीचा खडक ते समुद्राच्या पाण्यामध्ये तो थोडासा वरती आलेला आहे आणि त्याच्या चारी बाजूनी पाणी आहे. तो थोडासाच वरती आहे, ज्याच्यामुळं पाण्याची थोडीशी पातळी वाढली, भरती आली की तो पाण्याच्या खाली जाणार आहे. त्यामुळं दुरून येणाऱ्या जहाजांना या ठिकाणी खडक आहे हे लक्षात येत नाही आणि मग त्या स्पीडनं ती जहाजं येतात आणि त्या खडकाला ती धडकतात. त्यामुळं मोठा अनर्थ घडतो. जहाजं कोलमडतात, जहाज फुटतं, जहाजामध्ये पाणी शिरतं आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अशाच पद्धतीचा एक खडक जो की स्कॉटलंडपासून 11 मैल म्हणजे साधारणतः 18 किलोमीटर आतमध्ये समुद्रात होता आणि त्या खडकाला इंचकॅप रॉक असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्याच्या ठिकाणी बऱ्याचशाच अशा वाईट घटना घडत होत्या. आता अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून एका भल्या माणसानं एक दैवी काम केलेलं होतं. हा भला माणूस म्हणजेच तो ॲबोट ऑफ ॲबरब्रथॉक या कवितेमध्ये असणारं मुख्य पात्र. आणि त्यानं केलेलं दैवी काम म्हणजेच त्या इंचकॅप रॉकवरती त्यानं एक इंचकॅप बेल बसवलेली होती. आता ही इंचकॅप बेल कशी होती ते बघा. समोर चित्रामध्ये तुम्हाला दिसते. त्या इंचकॅप बेलला लाकडी बैठक होती. त्या लाकडी बैठकीवरती एक वाय आकाराचा एक ओंडका आहे बघा. त्याने तो ओंडका लावलेला होता आणि त्याला ती त्यानं बेल लटकवलेली होती. त्याचं वर्किंग कसं होत होतं बघा. जेव्हा पाणी हे त्या इंचकॅप रॉकच्या खाली जात असायचं त्यावेळी ती इंचकॅप बेल त्या दगडावरती स्थिरावत असायची. लांबून येणाऱ्या प्रवाशांना तो दगड किंवा ती बेल दिसत असायची, त्यामुळं त्यांना तिथल्या धोक्याची सूचना मिळायची. ते त्याला वळसा घालून निघून जात असायचे. परंतु ज्यावेळी समुद्रातल्या पाण्याची पातळी वाढत असायची त्यावेळी त्याची बैठक ही लाकडी असल्यामुळं पाण्याबरोबर ती तरंगत असायची आणि त्यामुळं त्यावरती असणारी जी इंचकॅप बेल आहे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर हालून ती वाजत असायची.
ज्यावेळी तो खडक हा पाण्याखाली दुरून येणाऱ्या प्रवाशांना दिसत नसायचा, त्यावेळी ती बेल जी आहे ती बेल वाजल्यामुळं तिथं काहीतरी धोका आहे असं त्या प्रवाशांना समजायचं आणि त्यामुळं प्रवासी तिथून आपला प्रवास हळुवारपणे करत त्या इंचकॅप रॉकला वळसा घालून पुढे जात असायचे. आणि म्हणून अशा पद्धतीचं एक दैविक काम त्या ॲबोट ऑफ ॲबोर्थ पथकनं केलेलं होतं आणि ह्या पद्धतीची ती इंचकॅप बेल त्यानं त्या इंचकॅप रॉकवरती बसवलेली होती. पुढं काय काय घडतं हे या पोवाड्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघूया प्रत्यक्षात कविता द इंचकॅप रॉक. ही कविता जी आहे ती दीर्घ कविता आहे. याच्यामध्ये एकूण 17 क्वार्टरेन्स आहेत. आता क्वार्टरेन म्हणजे काय, तर 4 ओळींचा स्टांजा. असे एकूण 17 स्टांझा या कवितेमध्ये आहेत. रॉबर्ट साऊदी यांच्या लिखाणाचं कौशल्य आपल्याला याच्यातून लक्षात येतं की 17 स्टांझा असूनसुद्धा त्यांनी या कवितेमध्ये असणारी जी राईम स्कीम आहे ती शेवटपर्यंत व्यवस्थितपणे जपलेली आहे. AABB ही राईम स्कीम त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला जपलेली असल्यामुळं कविता गायनासाठी अतिशय मोहक बनते. त्याचबरोबर ही एवढी मोठी कविता असल्यामुळं त्याचा दबाव घेण्याची अजिबात गरज नाही किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण त्याच्यामध्ये एक कथा आहे. एका कथेवरती ही कविता बेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारे प्रसंग एवढे रंजक आहेत की वाचक त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याला ते सहज अवगत होते. समजण्यासाठी अतिशय सोपी असणारी ही कविता आहे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये असणारे एक एक इन्सिडंट अतिशय व्यवस्थितपणे समजून घेऊयात. पहिला स्टांजा. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज सी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. या पहिल्या स्टांजामध्ये समुद्रामध्ये आजूबाजूला असणारं वातावरण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टर या शब्दाचा अर्थ हालचाल असा होतो. नो स्टर इन द एअर म्हणजे हवेमध्ये कसलीही हालचाल नाही. नो स्टर इन द सी, हवेमध्ये हालचाल नव्हती, त्यामुळं साहजिकच समुद्रसुद्धा शांत होता. समुद्रामध्ये सुद्धा कसलीही हालचाल नव्हती. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज सी कुड बी. आता साहजिकच आहे, आजूबाजूचं वातावरण शांत आहे, हवेमध्ये हालचाल नाही, समुद्रामध्ये हालचाल नाही आणि त्यामुळं ते जहाजसुद्धा शक्य तेवढं स्टिल म्हणजे स्थिर, शक्य तेवढं स्थिर असं होतं. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. आता सेल्स या शब्दाचा अर्थ शीड असा होतो. ही जी कथा आहे ती 14व्या शतकामध्ये घडलेली होती आणि त्यामुळं त्यावेळी शिडाची जहाजं होती. त्या जहाजाला अशा पद्धतीचं एक असं कापडी शीड असायचं आणि त्या कापडी शिडामध्ये वारा गेल्यानंतर त्या वाऱ्याच्या प्रभावामुळं ते जहाज पुढं जायचं. ते जहाज हाकणारा त्या शिडाला योग्य पद्धतीची दिशा देऊन त्याला डायरेक्शन देऊन जहाज पुढं चालवत असायचा. हे सेल्स म्हणजे शीड. हर सेल्स फ्रॉम हेवन, हेवन शब्दाचा अर्थ होतो स्वर्ग, परंतु या ठिकाणी आकाश असा घ्यायचा आहे. द सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. आणि मग आकाशामधून सुद्धा हवा मिळत नव्हती, वारा मिळत नव्हता त्या सेल्सला, त्या शिडाला आणि त्यामुळं ते जहाज स्थिर होतं. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. किल या शब्दाचा अर्थ त्या जहाजाची जी बैठक असते, जहाजाच्या तळाच्या बाजूला लावलेलं लाकडी अथवा पोलादी जो कणा असतो त्याला या ठिकाणी किल असं म्हटलेलं आहे, ज्याच्यावरती ते जहाज बसलेलं असतं, ती बैठक. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. आणि म्हणून समुद्रामध्ये त्या जहाजाची जी बैठक होती ती सुद्धा अतिशय स्थिर अशी होती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहिल्या स्टांजामध्ये त्या जहाजाच्या आजूबाजूचं असणारं वातावरण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर दुसरा स्टांजा. विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकॅप रॉक. So little there, oh so little they fell. They did not move the Inchcap bell.
आजूबाजूचं वातावरण अतिशय शांत होतं. त्यामुळं त्या इंचकॅप बेलची परिस्थिती काय होती ते या स्ट्रांजाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. आजूबाजूचं वातावरण अतिशय शांत असल्यामुळं लाटा ह्या पण शांतपणे पुढं जात होत्या. या लाटा पुढं जात असताना कोणत्याही आवाज करत नव्हत्या किंवा कोणताही धक्का बसेल एवढ्या वेगात त्या वाहत नव्हत्या. त्या वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकॅप रॉक, इंचकॅप रॉकच्या वरून जात होत्या, परंतु त्यांची हालचाल ही अतिशय शांत अशी होती. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकॅप बेल. तुम्हाला मी सांगितलेलं होतं की त्या इंचकॅप बेलच्या खालची जी बैठक होती ती लाकडी होती आणि पाणी जर जास्त वाढलं तर ती लाकडी बैठक वरती उचलत असायची. आता हे पाणी जे आहे ते खडकाच्या बरोबर फक्त थोडंसं वरती गेलेलं होतं, ज्याच्या माध्यमातून खडक तर मुजला जात होता किंवा खडक दिसेनासा होता, परंतु ते पाणी एवढं पण जास्त नव्हतं की ज्याच्यामुळं ती बैठक उचलली जाईल आणि ज्याच्यामुळं त्या इंचकॅप बेलचा आवाज होईल. दे डिड नॉट मूव्ह द इंचकॅप बेल. ते पाण्याच्या लाटा ज्या होत्या त्या इंचकॅप बेलला अजिबात हालचाल करू शकत नव्हत्या किंवा हलवू शकत नव्हत्या. अशी परिस्थिती या स्ट्रांजाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. यानंतर तिसरा स्ट्रांजा. द ॲबोट ऑफ ॲबरब्रथॉक had placed that bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm, it floated and swung, and over the waves its warning rang. Abbot of Aberbrothock. Aberbrothock या मठाचा मठाधिपती ॲबॉट यानं हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकॅप रॉक. त्या इंचकॅप रॉकवरती ती बेल ठेवलेली होती. ऑन दी बॉय इन द स्टॉर्म. बॉय या शब्दाचा अर्थ या ठिकाणी त्या बेलच्या खाली जो लाकडी बैठक होती ना, ती तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी दाखवली, त्या बैठकीचा या ठिकाणी अर्थ बॉय असा होतो. येणाऱ्या वादळावरती त्या बैठकीवरती इट फ्लोटेड अँड स्वंग. ती जी बेल होती ती तरंगत होती आणि त्याचबरोबर स्वंग म्हणजे हेलकावे खात होती. अँड ओव्हर द वेव्ज इट वॉर्निंग रंग. रंग, रिंगचा भूतकाळ रंग. आणि त्याचबरोबर ज्यावेळी लाटा यायच्या त्यावेळी त्या लाटेवरती येणाऱ्या प्रवाशांना वॉर्निंग देण्यासाठी, ताकीद देण्यासाठी म्हणून ती वाजत असायची. स्टांजा नंबर 4. When the rock was hid by the surgeous swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock, and blessed the abbot of Aberbrothock. आता त्या भल्या माणसानं केलेल्या ईश्वरी कामाची नोंद कशी घेतली जायची याचा उल्लेख या परिच्छेदामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. When the rock was hid by the surgeous swell. Surgeous swell म्हणजे समुद्राच्या पातळीमध्ये झालेली अचानक वाढ. जेव्हा समुद्राच्या पातळीमध्ये अचानक वाढ व्हायची आणि तो खडक जो आहे तो पाण्याखाली लपला जायचा, द मरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. मरिनर्स म्हणजे नाविक किंवा खलाशी. त्या समुद्रामधून प्रवास करणारे जे नाविक होते, खलाशी होते, त्यांना त्या वॉर्निंग बेल ऐकायला मिळायची. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आणि त्यावेळी त्यांना लक्षात यायचं, पेरिलस म्हणजे धोकादायक, या ठिकाणी असणारा तो धोकादायक खडकाविषयी माहिती व्हायचं. अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. आणि ब्लेस्ड, BLEST, ब्लेस्ड हा ओल्ड इंग्लिशमध्ये आशीर्वाद दिला याच्यासाठी, ब्लेस्ड याच्यासाठी असलेला शब्द आहे. ब्लेस्ड म्हणजेच ब्लेस्ड. अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. आणि मग ते खलाशी होते, मरिनर्स जे होते, ते ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉकला आशीर्वाद द्यायचे, कारण त्यांचा त्या ठिकाणी जीव वाचलेला असायचा.
तो धोका त्यांना समजून देण्यासाठी त्या बेलची त्यांना मदत झालेली असायची आणि म्हणूनच जीव वाचवल्याबद्दल त्या ॲबॉट आबरब्रथॉकला ते भरभरून आशीर्वाद द्यायचे. म्हणजेच जर तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होतो. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची नोंद होते, असंच या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानं बेल लावली, काहीतरी चांगलं काम केलं आणि म्हणूनच त्याला लोक भरभरून आशीर्वाद देत होती, लोकांचे प्राण वाचत होते. केलेल्या चांगल्या कामाची ही चांगली पोहोच या पाठाच्या या स्टांझाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे. नाउ स्टांझा नंबर 5. द सन इन द हेवन वॉज अ शायनिंग डे. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. The seabirds screamed as they wheeled around, and there was a joyance in their sound. आता या परिच्छेदामध्ये पुढे एक नवीन घटना घडणार आहे. त्या घटनेची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द सन इन द हेवन वॉज अ शायनिंग डे. गे म्हणजे तेजस्वी. आकाशामध्ये असणारा सूर्य हा अतिशय तेजस्वीपणे चमकत आहे. ऑल द थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. त्या दिवशी सगळ्याच गोष्टी आजूबाजूच्या ज्या होत्या त्या अतिशय जॉयफुल होत्या, आनंदी होत्या. द सी बर्ड्स स्क्रीम्ड म्हणजे किंचाळणे, ओरडणे. लहान मुलं जशी आनंद झाल्यानंतर किंचाळतात ना, तसं. ॲज दे व्हील्ड अराउंड म्हणजे गोल गोल घिरट्या घेणे. हे जे समुद्र पक्षी आहेत ना, ते त्या आनंदामध्ये गोल गोल आकाशात घिरट्या घेत होते आणि घिरट्या घेत असताना जणू काही ते किंचाळत होते, जसं की त्यांना खूप आनंद झालेला आहे. आजूबाजूची आनंदमय परिस्थिती कशी होती हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ओळीमधून केलेला आहे. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. त्या सी बर्ड्सचा जो आवाज होत होता, आजूबाजूचा जो आवाज होत होता, त्या आवाजामधून आनंद व्यक्त होत होता. आजूबाजूची असणारी परिस्थिती किती आनंदमय होती त्या दिवशी, असं सांगण्याचा प्रयत्न या कवितेच्या स्टांझामधून केलेला आहे. नाउ द स्टांझा नंबर 6. द बॉय ऑफ द इंच कॅप बेल वॉज सेन. द डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. Sir Ralph the rower walked his deck, and he fixed his eye on the darker speck. कवितेमध्ये असणारं दुसरं अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर या स्टांझामधून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. ॲबॉट द आबरब्रथ हे सद्गुणाचं प्रतिनिधित्व करणारं कॅरेक्टर आहे. त्याच पद्धतीनं या स्टांझामध्ये आलेलं सर राल्फ द रोअर हे दुर्गुणाचं प्रतिनिधित्व करणारं पात्र या स्टांझाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे. द बॉय ऑफ द इंच कॅप बेल वॉज सेन. इंच कॅप बेल, त्याचबरोबर त्याच्यावरती असणारं ते बॉय ज्याच्यावरती ती इंच कॅप बेल बसवण्यात आलेली होती, ती सरळ सरळ दुरून दिसत होती. द डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. जणू काय हिरवा समुद्र पसरलेला होता. आता समुद्रसुद्धा हिरवा का दिसत होता? की ज्या ठिकाणी समुद्र हा उथळ असतो त्या ठिकाणी सूर्यकिरण हे समुद्राच्या तळापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळं खाली शेवाळ हिरव्या वनस्पती वाढलेल्या असतात आणि त्यामुळं त्या हिरव्या रंगाची छटा पाण्याला आलेली असते आणि त्यामुळं ओशन ग्रीन असं म्हटलेलं आहे. आणि मग दुरून दिसणारा तो बॉय जणू काही त्या हिरव्यागार समुद्रावरती, दुरून दिसणारी ती इंचकॅप बेल जणू काही त्या हिरव्यागार समुद्रावरती एखाद्या स्पेक म्हणजे लहान ठिपका, एखाद्या ठिपक्यासारखी दिसत होती. सर राल्फ द रोअर वॉक्ड हिज डेक. सर राल्फ द रोअर हा एक समुद्री चाचा आहे. समुद्री पायरेट आपण म्हणतो. समुद्रामध्ये लूट करून संपत्ती गोळा करणारा डाकू, समुद्री डाकू. हा सर राल्फ द रोअर जो आहे तो त्याच्या जहाजाच्या डेकवरती चालत होता. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पॅक. दूरवरती जो त्याला तो काळा ठिपका दिसत होता, ती जी बेल दिसत होती, त्याच्यावरती त्यानं त्याची दृष्टी जी होती ती फिक्स केली. नाव स्टांझा नंबर 7.
He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the roar's mirth was wickedness. एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला वाईट गोष्टीमध्ये आनंद मिळतो, तो कसा असतो हे या स्ट्रांजामधून सांगण्यात आलेलं आहे. He felt the cheering power of spring. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये अतिशय आल्हाददायी वातावरण असतं. आणि मग हा सर राल्फ दी रोअर त्या डेकवरून चालत असताना त्याला आजूबाजूचं वातावरण बघितल्यानंतर अतिशय आल्हाददायी वाटायला लागतं. It made him whistle, it made him sing. आजूबाजूचं वातावरण बघितल्यानंतर त्याला एखाद्या आल्हाददायी वातावरणामध्ये आपण जसं शीळ घालतो, शिटी घालतो, त्या पद्धतीनं त्याला शिटी घालायला प्रवृत्त केलं, त्याला गाणं म्हणायला प्रवृत्त केलं. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. अत्यंत आनंदी. मिर्थफुल म्हणजे अत्यंत आनंदी. त्याचं हृदय हे जणू काही अत्यंत आनंदी झालेलं होतं. बट द रोअर्स मिर्थ वॉज विकेडनेस. विकेडनेस म्हणजे दुष्टपणा. परंतु या रोअरच्या आनंदाला मात्र दुष्टपणाची छटा होती, दुष्टपणाची झालर होती. दुष्ट माणसाला दुष्ट कृत्य करण्यामध्येच आनंद होत असतो. हा रोअर हा एक समुद्री चाचा होता, समुद्री डाकू होता आणि त्यामुळे त्याला सुद्धा वाईट कृत्य करण्यामध्येच आनंद होता. त्याचा जो आनंद होता त्याला एक वाईट छटा होती. आता ती वाईट छटा कोणती होती हे आपल्याला पुढच्या स्ट्रांजामध्ये पाहायला मिळणार आहे. नाव स्ट्रांजा नंबर 8. हिज आईज वॉज ऑन द इंच कॅप फ्लॉट. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcap Rock, and I shall plug the abbot of Aberbrothock. वाईटानं चांगल्याला दुःख देण्याचा विचार या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. His eyes was on the Inchcap Float. सर राल्फ दी रोअर याचे डोळे जे होते त्या इंचकॅप बेलच्या खाली असणारा तो फ्लोट होता, त्या फ्लोटवरती फिक्स झालेले होते. कोथ या शब्दाचा अर्थ सेड असा होतो. ओल्ड इंग्लिशमध्ये कोथ असं म्हटलं जायचं. कोथ ही, तो म्हणाला, माय मेन पुट आउट द बोट. लोकांनो, माझी बोट बाहेर काढा. त्यावेळच्या कालखंडामध्ये ज्या मोठ्या बोट आहेत ना, त्याच्यामध्ये लहान लहान बोटी असतात. त्या बोटमध्ये बसून जर एखाद्या अवघड ठिकाणी जायचं असेल तर त्या बोटचा वापर केला जातो. त्या जहाजामध्ये असणारे माझी बोट बाहेर काढा. अँड रॉ मी टू द इंचकॅप रॉक. रॉ या शब्दाचा अर्थ वल्लवणे. लहान बोट जी आहे ती वल्ल्याच्या माध्यमातून वल्लवत आपण पुढे जातो. त्या पद्धतीनं वल्लवत मला त्या इंचकॅप रॉकपर्यंत घेऊन चला. अँड आय शॅल प्लग द अबाउट ऑफ Aberbrothock. प्लग या शब्दाचा अर्थ दुःख देणे, यातना देणे. आणि मला त्या अबाउट ऑफ Aberbrothockला यातना द्यायची आहेत, दुःख द्यायचे आहेत, असं तो म्हणतोय. नाव द स्ट्रांजा नंबर 9. द बोट इज लोअर्ड, द बोटमन ड्रॉ, अँड द Inchcap Rock they go. Sir Ralph bent over the boat and he cut the bell from the Inchcap Float. दुष्ट प्रवृत्तीनं केलेलं प्रत्यक्ष दुष्ट कृत्य या स्ट्रांजामधून सांगण्यात आलेलं आहे. द बोट इज लोअर्ड. त्या जहाजामधून असणारी ती लहान बोट खाली काढण्यात आली. द बोटमॅन ड्रॉ. त्याच्यामध्ये असणारा बोटमननं राल्फ दी रोअरला वल्लवत पुढं नेलं. अँड टू द Inchcap Rock they go. पुढं जात ते प्रवास करत त्या Inchcap Rockपर्यंत पोहोचले. सर राल्फ बेंट ओव्हर द बोट. त्या बोटमधून राल्फ दी ओव्हर जो आहे तो खाली वाकला. अँड कट द बेल फ्रॉम द Inchcap Float. त्या Inchcap Rockवरती जो फ्लोट ठेवलेला होता, ज्याच्यावरती ती बेल लटकत होती, त्यानं त्या फ्लोटवरती असणारी Inchcap बेल जी आहे ती कट केली.
Now the 10th stanza. Down sunk the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who come to the rock won't bless the abbot of Abortbrothok. एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला कशामध्ये आनंद शोधता येतो हे या स्टांजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. राल्फ दी रोवरनं तोडलेली बेल ही पाण्यामध्ये खाली खाली जात असताना जो साऊंड झालेला आहे त्या साऊंडला गर्गलिंग साऊंड असं म्हटलेलं आहे. दी बबल्स रोज दी अँड बर्स्ट अराउंड. बेल जे आहे ते समुद्राच्या तळापर्यंत पोहोचली. तळापर्यंत पोहोचल्यानंतर जे काही हवेचे बुडबुडे बाजूने आले ते सर्वत्र पसरले. कोथ सर राल्फ. आणि मग हे पाहिल्यानंतर तो सर राल्फ जो आहे कोथ म्हणजे म्हणाला, द नेक्स्ट हू कम टू द रॉक. यानंतर या खडकाजवळ जो कोणी येईल, ओंट ब्लेस द अबोट ऑफ आबर्थब्रथॉक. तो अबोट ऑफ आबर्थब्रथॉकला आशीर्वाद देऊ शकणार नाही. म्हणजे या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला अबोट ऑफ आबर्थब्रथॉकला जे आशीर्वाद लोक देत होती ते पाहवत नव्हतं. त्याच्यासाठी त्याच्या मनामध्ये जेलसी निर्माण होत होती. आणि आता मात्र त्या अबोट ऑफ आबर्थब्रथॉकला कोणीही आशीर्वाद देणार नाही या विचारानं त्याला आनंद होतोय. आणि म्हणूनच वाईट प्रवृत्तीच्या माणसाला वाईट गोष्टीतून आनंद मिळतो. त्या पद्धतीनं या ठिकाणी सर राल्फ दी रोअरला या गोष्टीतून आनंद मिळतोय हे आपल्याला पाहायला मिळतं. 11वा स्टांजा. सर राल्फ दी रोअर सेल्ड अवे. ही स्कोअर्ड द सीज फॉर मेनी अ डे अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. He steers his course for Scotland's shore. सर राल्फ दी रोअर सेल्ड म्हणजे समुद्रातनं प्रवास केला. बराचसाच समुद्रातनं त्यानं प्रवास केला. ही स्कोअर्ड द सी फॉर मेनी अ डे. स्कोअर्ड म्हणजे ट्रॅव्हल्ड. बरेच दिवस समुद्रांमधून तो मुक्तपणे फिरत राहिला. अँड नाव ग्रोथ रीच विथ प्लंडर्ड द स्टोअर. प्लंडर्ड म्हणजे लुटीची संपत्ती. आणि आता त्यानं लुटीची बरीचशीच संपत्ती जमा केली आणि तो श्रीमंत झाला. ही स्टीअर्स हिज अ कोर्स फॉर द स्कॉटलँड शोअर. आणि मग ही सगळी संपत्ती घेऊन तो स्कॉटलँडच्या दिशेनं निघाला. स्टांजा नंबर 12. सो थिक अ हेज overspread the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. इथं काय म्हटलेलं आहे बघा. सो थिक अ हॅज म्हणजे धुकं. ओव्हरस्प्रेड द स्काय. संपूर्ण ढगामध्ये धुकं पसरलं गेलं. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. उंचावरचा सूर्यसुद्धा त्यांना दिसेनासा झाला. द वाइंड हॅथ ब्लो अ गेल ऑल डे. संपूर्ण दिवसभर भरपूर सोसाट्याचा वारा वाहायला लागला. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे. आणि जसं सायंकाळ झाली ना तसं डायड अवे म्हणजे निघून गेला. तो सोसाट्याचा वारा निघून गेला. म्हणजे या ठिकाणी बघा कवितेमध्ये सुपर नॅचरल एलिमेंट्स जे आहेत ते या ठिकाणी या स्टांजामध्ये आपल्याला बघायला मिळतात. काहीतरी अद्भुत शक्ती अचानक त्या ठिकाणी अवतरली आणि अशा पद्धतीचं वातावरण झालं. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण करण्याचं काम कवी या स्टांजाच्या माध्यमातून करतो. नाव द स्टांजा नंबर 13. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. So dark it is, they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. या ठिकाणी
सभोवतालच्या विपरीत परिस्थितीवर मात देण्यासाठी सर राल्फ हा आपल्या संघ सहकार्यांचं मनोबल वाढवताना बघायला मिळतो. ऑन द डेक रोअर टेक्स हिज स्टँड. आता आजूबाजूला धुकं पसरलेलं होतं, समोरची रस्ता दिसत नव्हती. अशा वेळी रोअरनं जहाजाच्या डेकवरती स्वतः येऊन उभारला. सो डार्क इट इज दे सी नो लँड. समोर अतिशय अंधार पसरलेला होता, धुकं पसरलेलं होतं, सायंकाळ झालेली होती आणि त्यामुळं त्यांना समोरचा मार्ग दिसत नव्हता, समोर लँड दिसत नव्हती, भूमी दिसत नव्हती. कोच सर राल्फ म्हणाला, इट विल बी लाईटर सून. आता आपल्याला दिसायला लागेल. फॉर देअर इज अ डाऊन ऑफ द रायझिंग मून. डाऊन म्हणजे पहाट असा अर्थी शब्द आहे, परंतु या ठिकाणी त्याला असं वाटतं की आता चंद्र वरती येणार आहे, चंद्राचा उदय होणार आहे आणि या चंद्रोदयामुळं चंद्राची पहाट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळं थोडंसं दिसायला लागेल. अशा पद्धतीचं तो आपल्या सहकार्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतो. नाउ द स्ट्रांजा नंबर 14. Canst hear, said one, the breakers roar. For me think we should be near the shore. Now where we are, I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. राल्फनं केलेल्या वाईट कृत्याचा त्याच्या सहकार्याला झाला पश्चाताप तो या स्ट्रांजामधून व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतो. Canst hear, said one. कान्स्ट या शब्दाचा अर्थ या ठिकाणी कॅन असा घेणं अपेक्षित आहे. ओल्ड इंग्लिशमध्ये कॅन या शब्दासाठी कान्स्ट असा वापर केला जात असायचा. कान्स्ट हिअर, वन सेड. त्याच्यापैकी एक जण म्हणाला, मला ऐकायला येतोय द ब्रेकर्स रोअर. ब्रेकर्स रोअर म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याला जेव्हा लाटा धडकतात तेव्हा त्याचा होणारा जो आवाज आहे त्याला ब्रेकर्स रोअर असं म्हटलेलं आहे. आणि मग तो सहकारी असं म्हणतोय की माझ्या कानावरती समुद्राच्या किनाऱ्याला लाटा धडकल्याचा आवाज यायला लागलेला आहे. फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोअर. आणि म्हणून मला असं वाटतं, मला असं वाटतं की आपण कुठंतरी समुद्राच्या किनाऱ्याजवळ आलेलो आहोत. Now where we are, I cannot tell. नक्की आपण कुठं आहे हे मी सांगू शकत नाही आहे. बट आय विश आय कुड हिअर द इंचकॅप बेल. पण माझी अशी अपेक्षा आहे की जर मला इंचकॅप बेलचा आवाज ऐकायला मिळाला असता तर मात्र आपलं ठिकाण नेमकं कुठं आहे हे मी सांगू शकलो असतो. आत्ता मला असं वाटतंय की मला इंचकॅप बेलची अत्यंत गरज आहे. मला इंचकॅप बेलचा आवाज ऐकायला यायला हवा होता. आता हे कृत्य राल्फनंच केलेलं होतं. ती इंचकॅप बेल तोडलेली होती. त्या भल्या माणसाला कोणी आशीर्वाद देऊ नये असं त्याला वाटत होतं, परंतु ही इंचकॅप बेल आता असायला हवी होती असं त्यांनाच वाटायला लागतं. आणि म्हणजेच एखाद्या भल्या माणसानं केलेलं सत्कृत्य हे आजही आपल्याला उपयोगी पडलं असतं, त्याच्यावरती आपण घात करायला नको होता हे या ठिकाणी या संघ सहकार्याला वाटतं. ते या ठिकाणी या स्ट्रांजामधून सांगितलेलं आहे. नाउ द स्ट्रांजा नंबर 15. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. Though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. O Christ, it is the Inchcape Rock. वाईट प्रवृत्तीला नियतीनं दिलेला वाईट संदेश किंवा वाईट कृत्याचं दिलेलं वाईट फळ या स्टांजामधून आपल्याला बघायला मिळतं. दे हिअर नो साऊंड. आता त्यांना कसलाही आवाज ऐकायला येत नव्हता. द स्वेल इज स्ट्रॉंग. पाण्याची पातळी मात्र झपाट्यानं वाढत होती. दाऊ द वाइंड हॅथ फॉलन. आता वारासुद्धा थांबलेला होता. दे ड्रिफ्ट अलॉंग.
वारा थांबलेला असताना सुद्धा त्यांचं जहाज एका बाजूला असं ढकललं जात होतं. इथं बघा सुपरनॅचरल एलिमेंट आपल्याला बघायला मिळतो. काहीतरी अद्भुत अशी शक्ती काम करत असताना आपल्याला बघायला मिळते. या कवितेमध्ये हे एक वैशिष्ट्य आहे की एक अद्भुत शक्ती या ठिकाणी काम करताना बघायला मिळते. वारा थांबलेला आहे तरीसुद्धा जहाज एका दिशेनं ढकललं जातं आहे. हे ढकलण्याचं काम कोण करतं आहे तर एक अद्भुत शक्ती हे ढकलण्याचं काम करते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ द शिवरिंग शॉक. आता मात्र धक्कादायक एक घटना या ठिकाणी घडलेली आहे. ते व्हेसल म्हणजे जहाज कुठंतरी जोरात असं धडकलं. ओ ख्रिस्ट, इट इज अ इंच कॅप रॉक. त्यावेळी कोणीतरी असं म्हणालं, अरे देवा, हे इंच कॅप रॉक आहे. आणि मग त्या इंच कॅप रॉकला त्यांचं ते जहाज धडकलं. नाउ द स्टॅन्झा नंबर 16. सर राल्फ द रोअर tore his hair. He crushed himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. वाईट व्यक्तीनं केलेल्या दुष्कृत्याचा त्याला स्वतःलाच झालेला पश्चाताप या स्ट्रांजामधून सांगण्यात आलेला आहे. आता सर राल्फ टोर म्हणजे जोरात तोडणे, स्वतःचीच केस उपटून घ्यायला लागला. ही क्रस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर म्हणजे निराशा, निराशेमध्ये तो चक्काचूर झाला. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. आजूबाजूच्या लाटा त्या जहाजामध्ये सगळ्या बाजूने आतमध्ये रश घुसायला लागल्या. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आणि हळूहळू ते जहाज सिंक म्हणजे बुडणे, बिनीथ द टाईड म्हणजे लाटेच्या खाली बुडायला लागलं. वाईटाचा शेवट या ठिकाणी व्हायला लागला. नाऊ द 17th स्ट्रॅन्झा, द लास्ट स्ट्रॅन्झा ऑफ द पोएम. But even in his dying fear, one dreadful sound could the rower hear. The sound as if with the inch-cap bell, the devil below was ringing his knell. वाईटाचा शेवट हा नेहमी वाईटच होतो. या वाईटाचा शेवट या शेवटच्या स्ट्रांजांमधून आपल्या समोर दाखवण्यात आलेला. But even in his dying fear, शेवटी त्या राल्फच्या चेहऱ्यावरती मृत्यूच्या भीतीच्या छटा आपल्याला बघायला मिळतात. आणि या मृत्यूच्या भीतीच्या छटेमध्ये सुद्धा वन ड्रीडफुल साऊंड कुड द रोअर हिअर. एक भीतीदायक आवाज त्या रोअरला ऐकायला येतोय, त्याच्या कानावरती पडतोय. ए साऊंड ॲज इफ विथ द इंच कॅप बेल. त्याला असं वाटतं जणू काही समुद्राच्या तळाशी गेलेली ती इंच कॅप बेलच साऊंड करते. परंतु द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. परंतु ती इंचकॅप बेलचा आवाज नव्हता, तर समुद्राच्या तळाशी असणारा राक्षस त्याच्याजवळ असणारी ती नेल वाजवत होता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नेल हा जो शब्द आहे त्यालासुद्धा अत्यंत महत्त्व आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये त्या नेलला अतिशय महत्त्व आहे. ज्यावेळी ख्रिश्चन धर्मामध्ये एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या फ्युनरल सेरेमनीला जी बेल वाजवली जाते त्याला नेल असं म्हटलेलं आहे. हा प्रतिकात्मक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. त्याच्या कानावरती पडणारा आवाज हा इंचकॅप बेलचा आहे असं त्याला वाटतं, परंतु इंचकॅप बेल ही एका सद्ग्रस्तानं लावलेली होती. त्याच्या मृत्यूसमयी सुद्धा त्या इंचकॅप बेलचा आवाज येण्याचं भाग्य त्याच्या नशिबी नव्हतं. तर त्याच्या मृत्यूच्या क्षणी जणू कुणीतरी एक राक्षस त्या मृत्यूच्या फ्युनरलच्या सेरेमनीला वाजवली जाणारी नेलच वाजवत असताना या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्या नेलमधून येणारा आवाज शेवटी त्याच्या कानावरती पडतोय. वाईटाचा शेवट हा नेहमी वाईटच होतो. त्यामुळं आपण आपलं जे वृत्ती आहे ती नेहमी चांगली ठेवली पाहिजे, अशा पद्धतीचा संदेश आपल्याला या कवितेमधून मिळताना पाहायला मिळतो. आता शेवटी कवितेची सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना आपण थोडक्यात पाहूयात. ॲज यू सॉ सो शॅल यू रिप. जे तुम्ही पेराल तेच उगवेल. राल्फनं वाईट पेरलं, त्याला त्या ठिकाणी वाईटच उगवलेलं पाहायला मिळालं. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. जर तुम्ही गुन्हा कराल तर त्याची तुम्हाला शिक्षाही मिळणारच. राल्फनं ती बेल तोडली, गुन्हा केला, त्याची शिक्षा त्याला शेवटी मिळाली. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तुम्ही तुमच्या सभोवताली जे ठेवाल तेच शेवटी तुमच्या समोर येईल.
राल्फनं आजूबाजूला वाईट परिस्थिती निर्माण केली. शेवटी त्याच्याही समोर वाईट परिस्थिती उद्भवली आणि त्याचा वाईट शेवट झाला. टिट फॉर टॅट, जशास तसं. राल्फनं अतिशय वाईट प्रवृत्तीनं एक काम केलं तर त्यालासुद्धा वाईट प्रवृत्तीलाच, वाईट गोष्टीलाच सामोरं जावं लागलं, जशास तसं. इव्हिल डिग्स पिट फॉर अदर्स बट फॉल इन टू द सेम. वाईट जे असतं दुसऱ्यांच्यासाठी खड्डा खणून ठेवतं परंतु स्वतः त्याच्यातच पडतं. राल्फनं इतर लोकांच्यासाठी ती बेल तोडली परंतु तोच त्या इंचकॅप रॉकला धडकला आणि तोच त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला. अशा पद्धतीची सेंट्रल आयडिया या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून सांगितलेली आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी या कवितेचं स्पष्टीकरण संपलेलं आहे. या कवितेशी निगडीत असणाऱ्या आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीजचा एक व्हिडिओ, या कवितेशी निगडीत असणाऱ्या पोएटिक डिव्हायसेस आणि अदर कन्सेप्टचा एक व्हिडिओ, त्याचबरोबर या कवितेचा असणारा ॲप्रिसिएशनचा व्हिडिओसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो सुद्धा पहा आणि ही कविता सर्वांगीण अभ्यासा. धन्यवाद.